नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. एलिफंटा केव्ज बघण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना कदाचित हे कधीच वाटलं नसेल की आजचा हा आपला प्रवास हा अखेरचा प्रवास असणार आहे. मात्र काल दुपारी मुंबईच्या समुद्रामध्ये एक अतिशय थरारक प्रकार घडला. यामध्ये नौदलाच्या एका स्पीड बोटीने नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामुळे या नीलकमल बोटीला मोठं भगदाड पडलं. भगदाड पडल्यानंतर साहजिकच समुद्रातलं पाणी हे बोटीमध्ये शिरायला सुरुवात झाली. त्यानंतर ही बोट पाण्यामध्ये बुडायला लागली. ज्यावेळेस पाण्यामध्ये बोट बुडायला लागली त्यावेळेस या बोटीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना, प्रवाशांना ताबडतोब लाईफ जॅकेट द्यायला सुरुवात केली. मात्र बोट ही पाण्यामध्ये बुडत होते. संपूर्ण बोटीवर अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं होतं. बोट समुद्रामध्ये बुडायला सुरुवात झाली होती आणि त्यातच तब्बल 13 जणांना जलसमाधी मिळाली. 13 जण मृत्युमुखी पडले. अनेक जण या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. हा सगळा अपघात हा एका पर्यटकाने व्हिडिओमध्ये बंदिस्त केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये एक स्पीड बोट अतिशय वेगाने, ज्यावेळेस ही स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडक मारण्यासाठी येत होती त्याआधी तिने बोटीच्या भोवती फेऱ्या देखील घातल्या होत्या. त्यानंतर ही स्पीड बोट प्रचंड वेगाने येऊन नीलकमलवर आदळली आणि त्यामुळे तब्बल 13 जणांचे प्राण गेले आहेत. त्या 13ही जणांना कदाचित असं अजिबात वाटलं नसेल की आजची आपली ही समुद्र सफर ही आपली अखेरची सफर असेल. या घटनेचं वृत्त समजताच तटरक्षक दल, पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. 4 हेलिकॉप्टर, नौदलाच्या 4 नौका, 11 नौका, तटरक्षक दलाची, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या येलो गेट पोलीस ठाण्याच्या 3 नौका, स्थानिक मच्छीमार नौका यांच्या सहाय्याने एकंदर 115 जणांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आलं आहे. मात्र 13 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यातल्या 8 जणांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यामध्ये देण्यात आले आहेत. आता या संपूर्ण घटनेची पुरेपूर चौकशी होण्याची आवश्यकता आहे. ही घटना नेमकी घडली कशी? स्पीड बोट एवढ्या जोरात येऊन धडकली कशी? स्पीड बोटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का? चालकाचं स्पीड बोटवरचं नियंत्रण सुटलं होतं का? नीलकमल बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का? जर प्रवासी होते तर या प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी, अपघाताच्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग या ठिकाणी होता का? तर होता तर मग प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातलेले होते का? जर नव्हते तर त्यांना लाईफ जॅकेट घालण्यासाठी प्रवृत्त का केलं गेलं नाही? अशा अनेक गोष्टींची चौकशी या निमित्ताने आता व्हायला हवी. 13 दुर्दैवी प्रवाशांचे प्राण या घटनेमध्ये गेलेले आहेत. या सगळ्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. दरम्यान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा या सगळ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत राज्य सरकारने 5 लाखांच्या तर केंद्र शासनाने 2 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. पगारवाढ आणि इतर विविध मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी बेमुदत संपाची हाक दिली होती. अखेर या संदर्भात कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या पगारात 4,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसंच दंडाची जी काही रक्कम होती त्यावर देखील तोडगा काढण्याचं आश्वासन ठेकेदाराच्या मार्फत देण्यात आलं आहे. त्यानंतर आता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. या संदर्भात एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दर महिन्याला बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. हजार 24-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे. नागरिकांना कर देणं सोयीचं व्हावं या दृष्टिकोनातून कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवण्याचं महानगरपालिकेने ठरवलं आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करावा. या दृष्टिकोनातून कर संकलन केंद्र 1/12/2024 ते 31/12/2024 या कालावधीत सर्व शनिवार तसंच सकाळी 10:30 ते 4:30 वाजेपर्यंत तसंच दिनांक 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत शनिवार आणि रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहे. मात्र 14 मार्च रोजी धुलीवंदन असल्याने या दिवशी ही ऑफिसेस चालू राहणार नाहीत असं महापालिकेने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरून पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने देखील मालमत्ता कर भरता येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कालपासून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झाली आहे अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. संपूर्ण देशभर या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या या विधानाच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शहांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.